गुड मॉर्निंग स्टुडंट. आज तुम्ही NMMSचा अभ्यास करत आहात. तुमची येत्या 27 डिसेंबरला किंवा डिसेंबरमध्ये तुमची NMSची परीक्षा होणार आहे. तर परीक्षेला घाबरून न जाता तुम्ही त्याला चांगल्या मनाने परीक्षेला कसं सामोरे जा हे मला आज सांगायचं आहे. तर NMMS या एक्झाममध्ये कायम विज्ञानचे प्रश्न विचारले जातात आणि ते मुलांना अवघड वाटतात. तर विज्ञान या विषयाला घाबरून न जाता त्यामध्ये आज आपण विज्ञान या विषयावर 25 प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर हे प्रश्न नेहमी परीक्षेला विचारले जातात. जर तुम्ही याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला 100% यामध्ये यश मिळेल. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचा उपयोग तुम्हाला नेहमी होईल. चला, आज आपण विज्ञानमध्ये विचारले जाणारे 25 प्रश्नांचा आज आपण सराव करू. प्रश्न पहिला, कार्बन डायऑक्साईड थंड केल्यास डॅश डॅश अंश सेल्सिअस तापमान स्थायू रूप होतो. तर त्याचं उत्तर आहे -57 डिग्री सेल्सिअस. प्रश्न दुसरा, काही वनस्पतींच्या मुळावर असणारे सूक्ष्मजीव वातावरणातून डॅश डॅश वायू शोषून घेऊन त्याचे रूपांतर उपयुक्त संयुगात करतात. उत्तर आहे नायट्रोजन. बघा, नायट्रोजन हे काही वनस्पतींच्या मुळावर जाऊन सूक्ष्मजीव वातावरणातून शोषून घेऊन त्याचे रूपांतर कशात करतात? उपयुक्त संयुगात करतात. प्रश्न तिसरा, प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती वातावरणात नायट्रोजन वायू मुक्त करतात. नायट्रोजन वायूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये करतात. तर याचं हे चूक आहे. बरोबर आहे. त्याचं आहे नायट्रोजन वायूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये करतात. प्रश्न 4, प्रथिनयुक्त पदार्थाचा डॅश डॅश हा मुख्य घटक आहे नायट्रोजन. 5वा, अयोग्य विधाने ओळखा. अग्निशमन यंत्रात नायट्रोजन वायू असतो. शुष्क बर्फ तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात. ग्राफाईटला जाळले असता कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. धुण्याचा सोडा हा सोडियम बायकार्बोनेटचा असतो. तर यामध्ये ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य विधान आहे. फक्त शुष्क बर्फ तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात. प्रश्न 6, खालीलपैकी कोळशाचा कोणत्या प्रकारात कार्बनचे प्रमाण जास्त असते? तर ॲथ्रेसाइटमध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते. आग पेटीवर लावलेल्या घर्षणयुक्त पृष्ठभागावर टिंबटिंब हा पदार्थ असतो. फॉस्फरस हा पदार्थ असतो. सोन्याचे दागिने साधारणपणे किती कॅरेटचे असतात? तर सोन्याचे दागिने साधारणपणे 22 कॅरेटचे असतात. तापमापीमध्ये पारा वापरतात कारण तापमापीमध्ये पारा चकाकी असलेला धातू असतो. पारा उष्णतेचा सुवाहक आहे. पारा प्रवाही आहे म्हणजे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10, बंदुकीच्या गोळीतील दारूमध्ये टिंबटिंब हा धातू वापरतात. सल्फर. खालील पैकी सत्य विधान कोणते? सर्व धातू तन्य असतात. सर्व धातू सामान्यतः तन्य असतात. सर्व धातू तन्य असतात. सर्व अधातू तन्य असतात. तर फक्त म्हणजे सर्व धातू सामान्यतः तन्य असतात. लोखंडाच्या वस्तूवर जास्त धातूचा थर देतात कारण लोखंडाचे क्षरण होऊ नये म्हणून. प्रश्न 13वा, हिवाळ्यामध्ये सकाळी गवतावर दवबिंदू तयार झालेले दिसतात. ही क्रिया म्हणजे वातावरणातील बाष्पाचे संघनन होय. खनिज तेलातून मिळणाऱ्या विविध घटकांपैकी सर्वात कमी उतलांक कोणाचा असतो? पेट्रोलचा. 15वा, पेट्रोलियम पदार्थांमधून नॅफ्था, केरोसिन इत्यादी घटक मिळवण्यासाठी टिंबटिंबची प्रक्रिया वापरतात. प्रभाजी ऊर्ध्वपातन. 16वा प्रश्न आहे, खालील पैकी संप्लवनशील पदार्थ कोणता? नवसागर, तुरटी, आयोडीन, कापूर. आता कापूर हा संप्लवन आहे, नवसागरही हा संप्लवन आहे आणि आयोडीनही हा कारण हे संप्लवनशील पदार्थ म्हणजे काय? जे हवेत उडून जातात. कापूर तुम्ही उघडा ठेवा, तो नाहीसा होऊन जातो म्हणून त्याला संप्लवनशील पदार्थ म्हणतात. मिठागरातून मीठ मिळवण्यासाठी टिंबटिंब ही पद्धत वापरतात. बाष्पीभवन.
अवकाश यानात टिंबटिंब प्रकारचे विद्युत घट असतात, सौर विद्युत घट. 19वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घटक पुन्हा प्रभारित करता येत नाहीत? तर कोरडा विद्युत घट आणि साधा विद्युत घट. घड्याळामध्ये किंवा कॅल्क्युलेटरमध्ये लिथियम सेल वापरतात कारण लिथियम सेल हा हाताळण्यास सोपा असतो. लॅशे विद्युत घटात टिंबटिंब हा पदार्थ ऋणाग्र असतो, जस्त. 22 क्रमांकाचा प्रश्न चालू आहे. साध्या विद्युत घटात विद्युत प्रवाह टिंबटिंबकडून ऋणत्रोकाकडे वाहून जातो, तो तांबे. 23 प्रभारांना गतिमान करण्यासाठी आवश्यक असणारे बल पुरवणारे उपकरण म्हणजे विद्युत घट होय. 24वा प्रश्न आहे, विद्युत घटापैकी सर्वात पहिला विद्युत घट टिंबटिंब या शास्त्रज्ञाने बनवला, तो व्होल्टा. सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी सुमारे किलोवॅट ऊर्जा प्राप्त होते, तर 17 गुणिले 10⁷ म्हणजे आज आपण 25 प्रश्न बघितले. उद्याच्या भागात आपण 25 प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.